गुड मॉर्निंग. आणि आलोय आता बघा दुसऱ्या दिवशी इकडे गावाला जंगलात जंगली भाजी शोधायला. साहेबच्या बघा किती लांब जाऊन राहिलेत. मी इकडे तर तर चला माझ्या बरोबर आता जाऊ आपण जंगलात भाजी आणायला. आपण मागच्या वेळेला गेलो होतो ते त्या दुसऱ्या साईडने गेलो होतो. आज इकडे चाललोय ह्या दुसऱ्या साईडे. तर इकडे काय काय मिळते काय काय नाही ते बघूया. तर आता मित्रांनो पाऊस पडतो तर ह्या टायमाला मशरूम सुद्धा असतात. आणि हे बघा इकडे पण फिश एवढे म्हणजे वरत आलेले तिकडे बारीक बारीक खूप सारे. तर गवतात आणि भीती वाटते. साहेब आहेत ते पुढे 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 जातात. चिखल सुद्धा आहे इकडे. जास्त कोणी येत नाही वाटतं. गवतात भीती वाटते. बापरे. ओ चढण्यासारखं आहे का पण. तर साहेबांचा हात धरून चढायला लागेल. मी पडले तर साहेबांना पण पाडेल. तर असं आपण कधी जंगलात फिरत नसल्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. साहेब काय गावठी माणूस आहे. हे डोंगर दरे साहेब असे असे धावत चढलेले आहेत. खरडा आहे जर मला इथंच पाय ठेवते खड्ड्यावर. तर हे बघा आपण आता साहेब थांब 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 थांब. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. मी धडपडले इथं. हे बघा पाय स्लिप झाला. पडले जोरात पण नशीब लागला नाही. पुढे पुढे निघाले होते. माईक आहे का बघू द्या पहिला. व्हिडिओचा स्वागत केलेलं आहे पडून तरी. अहो हे खाजरच आहे तुम्हाला सांगते मी. तुम्ही ऐकत नाही. अहो ते मागच्या वेळेला इथला नव्हता तो. ते त्यांच्या मधून निघालेला सफेद दांडा येतो हाय तो लालच आहे. हे बघा हा असा सफेद याचा पाहिजे. हे पण पान घेतला तरी चालेल. हे बघा मग तो कवला पण घ्या. इथे आहे भरपूर. जरा भरपूर पण नाही थोडासा आहे. आपण त्या गलीला गेलो असतो तर भेटला असता आपल्याला भरपूर. इकडे हा आहे पण तो लाल याचा आहे. तो लाल याचा खाजवतो. हे पण पान घ्या ना. हे 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 हा घ्या. ते तो मधला पण घ्या काढून. तर हे याची ताजी ताजी भाजी बनवली तर हे होईल. वजलेला हे आहे बघा. एवढा काही नाही वजलेला. हे भाजी शिजू शकते याची. समजलं का. करून फायदा नाही. हा ते शेवटचं पान नका घेऊ. तर चला मी पण आता काढून घेते थोडस. साहेबांच्यावर डिपेंड नाही राहून फायदा. तिकडे पुढे आहेत तर काढते मी. जायला पण भीती वाटते. चला हातात घेऊन चला तिकडनंच. इथून इथे मला कोवला कोवला आतला ह्या दिसलाय त्याचा. असा कोवला कोवला आहे ना. हे घेते मी. तर असे मधले पानं आहेत ना त्याचे ही तर थोडीशी वजलेली आहे ती. आता कसं ते फुलायला आलं ना ते कधीच असं. हे बघा हे त्याचं फुल फुलून गेलं. याच्यामुळे त्याचा बी तयार होतो. तर काही जे कवले त्याचे हे आहेत तेच घेते मी. हे कवले कवले.
हो इकडे बघा, इकडे बघा ना. थांबा ना, तुम्ही फोटो काढायच्या वेळेलाच हालताय. तर आपण इकडचा हा आहे तो आपण खुडून घेऊ, पण तिकडे नील आले त्याच्यामुळे थोडंसं मी जात नाहीये. साहेबांनाच सांगते, मी काही रिस्क घेत नाहीये. कारण ते बघा पाय स्लिप होतो, हे बघा याच्यावर पाय स्लिप होतो. तरी पण जाऊन बघते इकडे. अय्यो हे बघा पाय आताच स्लिप झालाय बघा, त्याच्यामुळे नाही जाते, रिस्कच नकोय. साहेबाई ते बघा एवढं काढलं तिथनं. आपल्याला आता कसं उतरायचं मला प्रश्न आहे. तिकडनं असं जावं लागेल, साहेबांच्या मागे 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 हात धरून निघायला लागेल. किंवा हा गावचे लोक ह्या भाज्या काही खायला बघत नाही, त्याच्यामुळं नीट स्लिप होतो पाय. हे मस्त कौला कौला आहे ते. काठी असली हातात ना कसं ग्रीप जमते, पाय सटकला तरी त्याच्यावर एकावर ग्रीप धरू शकतो. हे बघा साहेब काढायला लागले बघा, मस्त कौला कौला आहे. हे मोठा चिकडे आणि बकऱ्या आहेत समोर, ते बघा बकऱ्या. मित्रांनो बकऱ्या पण मारतात माहिती का तुम्हाला. एखादा हे असेल ना बोकड तर तो मारतोच मारतो. बकऱ्या हे बघा. भात निघला ना का काय तुझा. ओ थांबा ना. रस्ता चिकट आहे ना, तुम्ही पुढे पुढे याने डुंबला ना तर डुबाच कन व्हायचा. आहो नका ना पिसलवू. आयला 4-4, 5-5 लोक पायात कशा पण घुसत्यान. मित्राने भाजी घेऊन आलोय आणि उतरलोय, तरी पण अजून स्लिप आहे. पडण्याची भीती आहेच. हा तर हे बघा कसा रस्ता बघा, हे बघा हे हे बघा इथून एवढ्या अडचणीतून साहेबाई आणलं मला. तर तिकडे म्हशी आहेत त्यांच्या. इकडून म्हशींच्या इकडून आलो आम्ही इकडे आताच. भीती तर एवढी वाटते ना मला म्हशीची, बघितल्याच बघितल्या अंगावर काटा येतोय. साहेबांना तर काही टेन्शन नाही, साहेब काय मला टाकून पटापट पळतील. नाही का काय हो. तर चला आपण आलो आता. हे बघा घराचं लागलं, आपण चढलो तिकडनं उतरलो इकडनं. आपल्या बॅकयार्ड मधला काही नवीन तर नाहीये, तेच आहे. इकडे आपली झाडं बघा कशी झालेत, बाकीची तर व्यवस्थित झालेत. ते पाऊस आणि हे आपले लिंबूचं हे झाड बघा कसं झालंय, आणि गुलाबाला
नजर लागल्यासारखं झाली. ही बघा मोगऱ्याची फुलं, मोगरा खूप छान त्याची कळ्या आलंय आणि ती आपली पर्पल कलरची फुलं पण मस्त फुलले ते बघा. आणि आपलं कारल्याला आलेलं ते झालंय का मोठं बघू आपण. 2 छोटे छोटे पडले ते बघा इकडे. हे छोटे छोटे मागच्या वेळेचा बाजलेला तो कुठं गेला काय माहिती, ते दिसत नाहीये. तर पॉलिनेशन केला हाताने तर होऊ शकतो ते, पण आपल्या इकडे वेली एवढा कुठेही आपल्याला. तर आपला ह्यो मोगरा पण इकडेशी पूर्ण गवतामध्ये पूर्ण खराब होऊन गेलाय. हे बघा हे रताळ्याचे ताने, हे बघा याची पण भाजी करतात या रताळ्याच्या ताण्याची, पण आपल्याला ती काही एवढी काही खास माहिती नाही. तर आपले करांदे बघू आपण इकडे. हे बघा इकडे अडचण झालेलीच आहे ही. हे बघा आपले करांदे चांगले पाने तर चढलेत, पण काय माहिती कसे काय होतात. तर काकडीचा काही ताना काही व्यवस्थित झालेला नाहीये. तर आपल्या उत्तराखंडला ते कंडाळी म्हणून असतं बघा, ते बिच्छू घास तेच म्हणतात. तसंच आपल्याकडे पण कोकणामध्ये असतं हे ह्याचं पण पाला लागला ना आपला पान वगैरे लिप त्याचं ते खाज खूप सुटतो. एवढी खाज सुटते ना, तर हे इथे भरपूर आहे. तर असं यायला इकडे हेच भीती वाटते की ते लागलं ना तर खूप खाज सुटते. आणि मी तिकडे गेले होते तर गवत खूपच. तर हे बघा मित्रांनो निघालो आता. चालू आहे. तर मी प्रत्येक वेळेला आपला माईक चालू करायचा विसरते, म्हणून साहेब विचारतात चालू आहे का. तर हे बघा आता आमची आणि आम्ही दोघांनी मॅचिंग केलं आज. तर चला आता निघूया. आपण जरा वेगळ्या रस्त्याने जाऊया. तर तुम्हाला तिकडे काय असं चांगलं काही सीन असले तर दाखवते. तर चला आपण बघूया पुढे काय काय आपल्याला रस्त्यात भेटतं ते. चला भेटू आता आम्ही तुम्हाला वैतरणा रोडला. वैतरण्याला जाणार नाही, पण त्यांचा धरण लागेलच मध्ये. आपण जास्त काही थांबणार नाही, आपल्याला घाई आहे. आपण आपल्या पर्सनल कामासाठी चाललेली आहे. तर नंतर तुम्हाला ती गोष्ट शेअर करेन, आता सध्या नाही करणार. पूर्ण झाल्याशिवाय शेअर करणार नाही मी. सत्य. तर चला मित्रांनो कॉल आला. तर आपण घेतल्या 2-3 भाज्या. छोटी बहीण येणार आहे तिच्यासाठी वास्ते घेतले. शापूरला असतात पण ते शिन पाडलेली असते. भाजीवाल्या आता चालले ते बघा काय काय भाजी घेऊन गोळा करून न जातात ते लोक. बघा इकडे मस्त वातावरण आहे. आम्ही इकडे आले होते खर्डीला. तर हे असं इथे बांधलेलं आहे आणि तिथे छोट्या छोट्या मुली बघा कपडे धुवायला लागलेत. हे बघा चला आता चाललोय आम्ही रिस्क घेऊन चाललोय. अगं असाच आहे तिथे काल आम्ही गेलेलो ना धबधब्या टाईप. तर मस्त पोरांसाठी एवढा भारी आहे ना एन्जॉय करण्यासाठी. तर थांबा जरा माझ्यासाठी. तर हे बघा तर हे बघा मित्रांनो आम्ही निघालो ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालंय आमचं. पण जसं तुम्हाला सांगितलं तसं आपलं ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी काही दाखवणार नाही ते कशासाठी गेलो होतो काय करायला गेलो होतो ते. तर बघूया आता. तर इकडनं आम्ही आता इकडून खर्डीवरून येणार आहे. तर बघू आधीमध्ये आपल्याला काय गावरान भाज्या किंवा जमलं तर खेकड्या जर भेटल्या तर घ्यायचे. म्हणजे खेकडे म्हणजे चिंबोऱ्या काळ्या चिंबोऱ्या ते घ्यायचे.
जर आबीला तर बोलले पण भेटल्या पाहिजे. तर इकडचा पण हे जंगल पट्टा आहे, तर तुम्हाला दाखवते समोरून. तर हे बघा इकडे चालले मी, शिव मंदिर आहे आणि आपलं श्रावण तर चालू आहेतच. इकडे रस्त्याला आपण खडी रस्त्याला आलो होते इकडे, आणि समोर इकडे तलाव पण छान आहे. तर बघू चला, तुम्हाला पण दाखवते इकडे समोर. हा, तर हे बघा नजारा इकडे मस्त आहे. समोर तलाव, साईडला शिव मंदिर आहे. तर इथून गेट बंद केलेलं आहे. समोरून आहे वाटते इकडे. तर बाबा जय शंभू. तर एवढं आतमध्ये दिसत नाहीये शंभू महाराज आपले. एवढं मूर्ती दिसत नाहीये आपल्याला. जय शंभू. धरा, असं धरा. हे बघा साहेब इकडून लांबूनच पाय पडायला लागले. जय गणपती बाप्पा. जय शंभू. समोरचा नजारा बघा इकडे. छान इकडे गणपती विसर्जन होत असेल इकडे. दहीगाव आहे. विजेड्या इकडे छान नजारा आहे इकडे. हे बघा इकडे प्राजक्ताचं झाड आहे आणि सुंदर असा सडा पडलेला होता त्यांचा फुलांचा. हे बघा फुले पण फुलून भर गेलेला आहे त्याचा. पण आणि ही फुलं आपल्या काय सॉरी जरा आपले महालक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहेत ही फुले. आणि तेवढेच आयुर्वेदिक पण आहेत ही फुलं. ही बघा खाली पडले हे सडा. ते याचे भरपूर काय उपयोग आहेत, पण आपल्याला जेवढं काय माहिती नाही मी व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही. तेवढी माहिती नाही आपल्याला प्रॉपर. हे बघा वातावरण बघा कसला भयानक झालाय. हे बघा आपल्याला एवढा जर पाऊस आणि गाठला ना तर समोर जायला मुश्किल होईल एवढा पाऊस आलाय. एवढंच मस्त असं वाटते, पण ते वातावरणच खूप छान वाटते. तर हे बघा आपण मशरूम परत एकदा घेतली. ते शापूरला भेटली आपल्याला मशरूम. खल्या खल्या आहेतच आणि ही ऑर्गॅनिक भाजी अशी पटकन मिळत नाही. भेटली तर घेतली मी, भेटल्यानंतर सोडलीच नाही अजिबात. इकडे हिनी पण घेतली 100 रुपयाची. मी 200 रुपयाची आज पण घेतली, काल पण 200 रुपयाची घेतली. त्याच्यातली काय माहिती खराब झाले का काय, पण तेव्हा आज घेतले कारण आपण खाल्लं ते पोरांना पण गेलं पाहिजे. त्याचे मुलं घेतले. काही आपण मटण घेतला तर 700 आणि 800 रुपये घालवतं त्याच्यात. पण मटणापेक्षा जास्त याच्यात प्रोटीन असते. आणि ही कशी खताची नाही का काय नाही कसलंच हे नसते. पावसाच्या याच्यावर निघते. आपण सकाळी तर गेलो होतो, आपल्याला जर वारुलावर भेटली असती तर नक्कीच काढली असती. हे बघा मित्रांनो आपण एक कांद्याची गोण घेतले फडग्याच्या बाजारातून. हे बघा इथून आपण त्यांच्याकडून घेतले ते कांद्याची गोण. साहेबांचा अवतार बघा कसा आहे. आज साहेबाई टिकला पण नाही लावला.
खूपच उशीर झाला. तर चला आता आपण बघू. काय जास्त काही व्हिडिओ केली नाही मी यावेळेची. ट्रॉफिक नाही करताना लागतेच. आता इकडून आपण गावावरून ठाण्याला चाललो आहे. तर आपला हा मुंबई धाबा त्याच्या थोडासा पुढेच तिथून लागले. ती उशीर म्हणजे आपला खाडीचा ब्रिज. आले आले बघा तिचे नखरे बघा. बघा आता हे बघा ही बघा ही बघा ही बघा आली 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 गंगूबाई आमची बघा. ही कुकू ही बघा. अगं चाटायचं नाही. काय बोलली कुकू तुला? चाटायचं नाही ना? चाटायचं नाही. आता हात हात धवलत का? घालीतून आलोय ना मी. हां चाटायचं नाही. चल जा जा आता बस जा बस तिकडे बस जा. इकडे इकडे हे बघ हे नखरं बघा. मी काही नाही आणलेला. खाऊ नाही आणलेली तुला खाऊ. काही नाही का आणला. काहीच नाही आणला तर जा तिकडे बस जा. कोपऱ्यात जा. तिथे बस जा. तर हे बघा मित्रांनो आम्ही येऊन बसलोय आता. म्हणजे झालं आता 15-20 मिनिटं झाले. चहा वगैरे झालाय आमचा. तर बघा आता साहेब पण थकून आलेत. बॅगा पण तिकडे पडल्यात बघा दिसतात. तर बघा आता आम्ही काय काय सामान अर्ध साहेबाई तर जंगलातून गोळा केला आम्ही. अर्ध आपल्याला विकत आणि असं काही भेटलंय जे खूपच महाग आहे आपल्याकडं. ते म्हणजे जंगली मशरूम. तर आपल्याला इकडून गावाला जाताना पण भेटलं आणि तिकडनं येताना पण शहापूरला फिरलो तेव्हा आपल्याला भेटले. ते आपण तिथे पण घेतलं. त्या गोष्टी भेटत नाही पण आपल्याला भेटल्यात तर आपण घेतल्या. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. बघा साहेब पण साहेब पण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. या आम्ही दाखवतो जरा. बघा ही गावठी भाजी खा जरा तुम्ही पण. चांगली असते. वर्षातून एकदाच भेटते पावसाळ्यामध्ये. दाखवा हे बघा साहेब दाखवतात. हे करडूची भाजी आपण ती काल खुडली ती करडूची भाजी. हा तेरा. तुमच्याकडे काय बोलतात आम्हाला तर माहिती नाही. आमच्याकडे याला तेरा बोलतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात त्या कुठल्या नावाने ओळखतात ना ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला. लाल माठ. लाल म्हणजे माठ आहे ती. लाल माठ पण नाही. लाल माठ भाजी याला आमच्याकडे माठ भाजी बोलतात. हा ही माठ भाजी. याला खुरासणी तुम्हाला माहिती असेल. खुरासणी आपण खातो. हे त्याला आमच्याकडे मशरूम म्हणजे आमच्याकडे आलिम बोलतात. इकडे आपल्या भाषेमध्ये इकडे मशरूम बोलतात. ही कोकणामध्ये आम्ही कोकणामध्ये यांना आलिम बोलतो. हे तेलपट. आमच्याकडे गावाला याला तेलपट बोलतात. आपल्या सिटीमध्ये त्याला गाबोली बोलतात. फरक आहे. हे डेट आहे. हे माठाचे डेट. आता ही भाजी ही माठ त्याचे डेट आहे ते मोठे. हा त्याचे स्टेम ना इकडे हे बघा. हे आपलं हे दोडकं जसं टरबूज असतं ना तसं गावाला काकडीचाच प्रकार आहे. टरबुजाच्या सारखा याला दोडका आम्ही बोलतो. आणि हे वास्ते घेतले काल. तर एवढी याला दुसरा शब्द काय बांबू आहे ना. बांबूचे वास्ते बोलतात आमच्याकडे. आणि ते कापल्यानंतर त्याला हे बांबू म्हणजे इंग्लिश मधून काय बोलतात त्याला तर हे याला वास्ते बोलतात आमच्याकडे. तर आपली ही आपण ही गावाला जाताना घेतलेली आणि ही आपण शहापूरला घेतली. आता म्हणजे किती 4 वाजता घेतली. तर मित्रांनो माझी आता मी काय काय कलेक्ट करत आले ते तुम्हाला कसं वाटतंय काय वाटते. आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आवडल्या तर जरूर कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा साहेब आज व्हिडिओ इन करतील. बोला व्हिडिओचे हे करा ना साहेबांना आज. तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच सबस्क्राईब करा. आम्ही सांगितलं ना मला सबस्क्राईब करा. तर असंच भरभरून प्रेम द्या. चला बाय. गुड नाईट.